मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा न्यायालय भरती 2023 त्यामधील पोस्ट लिपिक, शिपाई किंवा हमाल या पदांसाठीची जाहिरात आली होती आणि त्याचे पेपरसुद्धा पार पडलेले आहेत. म्हणजे परीक्षा तुमची संपलेली आहे. तर पहा, सर्वजण वाट बघत होते ती म्हणजे ॲन्सर कीची, आणि ॲन्सर की संदर्भातच अपडेट समोर आलेली आहे. तर काय आहे अपडेट हे आपण थोडक्यात जे आहे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्याआधी पहा मित्र, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023 त्यामधील सूचना याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक ग्रेड 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदांसाठीची जाहिरात 4 डिसेंबर 2024 तर 24/5/24 या ठिकाणी चुकणे झालेलं आहे. 2023मध्येच जाहिरात आली होती. तर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने 5, 7, 8, 12, 14 फेब्रुवारी रोजी लघुलेखक ग्रेड 3 वगळता कनिष्ठ लिपिक, शिपाई किंवा हमाल या पदांसाठीची स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली होती. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा झाली होती ती या ठिकाणी डेट दिलेली आहे की या तारखेमध्ये ती कंडक्ट करण्यात आलेली होती. तर पहा, सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तर तालिका म्हणजे तुमचे रिस्पॉन्स शीट आणि हरकतीचे फॉर्म म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म उमेदवारांच्या लॉग इनमध्ये 2 मार्च 2024 ते 4 मार्च 2023 म्हणजे 2024. तर पहा मित्रांनो, 2, 3 आणि 4 या 3 दिवस तुम्हाला जे आहेत त्या या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे पहा मित्रांनो, 3 दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे तुमची ॲन्सर की किंवा रिस्पॉन्स शीट चेक करण्यासाठी. 2 मार्चपासून ती तुम्हाला अवेलेबल होणार आहे, म्हणजे उद्यापासूनच, आणि 4 तारखेपर्यंत ती तुम्ही पाहू शकता. तर पहा, 3 दिवस आहेत एकूण तुम्हाला तुमची ॲन्सर की पाहण्यासाठी. तुम्ही लॉग इन करून ते पाहू शकता, आणि लॉग इन करण्याची लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्यानंतर पहा, आणखी माहिती दिलेली आहे. सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी 2 मार्च 2024 सकाळी 8 वाजल्यापासून ते 4 मार्च 2024 पर्यंत रात्री 11:55 या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नांसंबंधी हरकती, त्यांच्या हरकतींचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखा किंवा ऑनलाईन वेबलिंकसह ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. म्हणजे तुमचे काही प्रश्नांसंदर्भात जर ऑब्जेक्शन असले, ज्याप्रमाणे आपण ऑब्जेक्शन घेत असतो तसं प्रश्नासंदर्भात असो किंवा ऑप्शन संदर्भात असो, तर तुम्ही त्याला जे अभिलेखासह आहे किंवा जे डॉक्युमेंट लागतात ते जोडून तुम्ही हरकती नोंदवू शकता किंवा ऑब्जेक्शन त्या प्रश्नावर तुम्ही घेऊ शकता. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. उद्यापासून तुम्हाला तुमची ॲन्सर की पाहता येणार आहे. लॉग इनची लिंक जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर या संदर्भात आणखी काही अपडेट येतील त्याबद्दल आपण माहिती देऊच. या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.